संबंध आयुष्य वेचले अशा मानवतावादी राजांचा जन्मदिन शिवजन्मोत्सव म्हणून आपण विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा केले आहोत। या ठिकाणी महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिवगाथेचे सुशीलजी नाईकवाडे यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे। एक मिनिट सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती 2024 च्या वतीने प्रतिवर्षाने घोषणा घेतल्याच्या नंतर कार्यक्रमाला लागली सुरुवात होणार आहे। छत्रपती संभाजी महाराज की क्षत्रिय कुलवंत राजनीती धुरंधर सिंहासनाधीश्वर श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की। या ठिकाणी मी कितने हो चरणी नतमस्तक होऊन स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, माता अहिल्याबाई होळकर, माता सावित्री या सर्व महामानवांच्या चरणी मी नतमस्तक होतो। आणि आज ज्यांची जयंती आहे सेवालाल महाराज यांनाही वंदन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं होऊ घातलेला हा शिवजन्मोत्सव सोहळा, उदगीरकरांच्या अथक परिश्रमातून मोठ्या उत्साहातून उभा राहिलेला हा सोहळा या ठिकाणी येणं तसं मला शक्य वाटत नव्हतं की मी येऊन व्याख्यान करेल म्हणून। आणि म्हणून मी माझी कॉपी असणारे बोलण्यातले ज्ञानेश्वर महाराज सोळंके यांना जा आणि व्याख्यान करा म्हणून सांगितलं होतं। तशी परमिशन आयोजकांकडून मिळावी म्हणून विनंती करत होतो, पण आयोजकांची विनंती होती नाही तुम्ही यायला पाहिजे, नाही तर मग पुढच्या वर्षी या। म्हणजे हे प्रेम बऱ्याच लोकांना जमत नाही, लाभत नाही। तुम्ही या पुढच्या वर्षी या। मी असे आजपर्यंतचे कॅन्सल झालेले कार्यक्रम आम्ही पाहिले ना, तर तिथं आयोजकांचं बोलणं ऐकावं लागतं, कसं काय येत नाही, ऍडव्हान्स घेतलंय, सोपं आहे का, तारीख कशाला घेतली, कुठलाही कसलाही शब्द नव्हता। काही हरकत नाही, पुढच्या वर्षी या वर्षी व्याख्यान होणार नाही। मला मनाचा मोठेपणा वाटला आयोजकांचा, त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो। आणि तरी सुद्धा ज्ञानेश्वर महाराजाला मी सोबत घेऊन आलोय। माझ्या इथं समोर बसलेले आमचे ज्ञानेश्वर महाराज सोबत आहेत, स्टेपनी म्हणून सोबत असावं, गेला टायर कामातून तो सोबत असावे। आयोजक समिती, नियोजन समिती, सर्व सदस्य, माझे क्लासमेट आमचे कोयले सर यांच्या घरी आल्याच्या नंतर जेवण झालं, मी गोळी घेतली आणि बरा झालो। तसं उदगीरला येण्याची माझी ही तिसरी वेळ आहे। एकदा 10 वर्षापूर्वी व्याख्यानाला आलेलो होतो, नंतर 4-5 वर्षापूर्वी कोयले साहेबांच्या शाळेवर आलेलो होतो, आणि आता तुम्हा सर्वांच्या प्रेमाखातर या ठिकाणी येण्याचा योग लाभला। मी नेहमी सांगत असतो, आता शांतता ठेवा सगळ्या, चुळबुळ कसलीच नको। छत्रपतींचे मावळे टाकून छत्रपतींचे विचार ऐकायला बसलो, मी एवढ्या तळमळीनं सलाईन काढून आलो, त्याची तुम्ही जाण राहू द्या आणि कसलीच कुठलीच चुळबुळ होऊ देऊ नका। घरातले गणपती चौकात आले, घरातले गणपती चौकात आले, पण चौकातले छत्रपती घरात गेले नाही। आणि जोपर्यंत चौकातले छत्रपती घरात जात नाही, घरातले छत्रपती देवघरात जात नाही, आणि जोपर्यंत देवघरातल्या छत्रपतींचे गर्भसंस्कार आमच्या गर्भवती स्त्रीवर होत नाही, तोपर्यंत पुन्हा छत्रपती जन्माला येत नाहीत। हा साधा विचार लक्षात आला पाहिजे। राजा पुन्हा जन्माला या म्हणतो आम्ही, राजा पुन्हा जन्माला या,
शिवबाराजाला 400 वर्षांनंतरही आमची अपेक्षा आहे असा राजा असावा. का बरं? आणखी 400 वर्ष झालंय राजे महाराज येऊन गेले, मागे झाले, आता लोकशाहीमध्ये येतात जातात येतात जातात. पुन्हा त्या राजाची अपेक्षा का? कारण हा राजा उपभोग शून्य स्वामी होता. उपभोग शून्य स्वामी. राजा होता रयतेचा, राज्य होतं रयतेचं. नाही तेव्हा राजे महाराजे निर्माण झाले पण स्वतःच नाव दिलं. आदिलशहाने यावं इथं राज्य निर्माण करावं, नाव द्यावं आदिलशाही. मोगलांना यावं राज्य निर्माण करावं, नाव द्यावं मोगलशाही. कुतुबशहाने यावं राज्य निर्माण करावं, नाव द्यावं कुतुबशाही. निजामांना यावं राज्य निर्माण करावं, नाव द्यावं निजामशाही. अरे भोसलेनं इथं राज्य निर्माण केलं पण नाव नाही दिलं भोसलेशाही, नाव दिलं स्वराज्य. तुमचं आमचं राज्य, नाव स्वराज्य आहे. इथं प्रत्येकाला वाटलं पाहिजे माझं राज्य आहे, इथं प्रत्येकाला वाटलं पाहिजे आपलं राज्य आहे. आवाज वाढवूनच राहू द्या बरं का. सिस्टीम चांगली आहे म्हणून तरी मला शक्य आहे. जोरदार एकदा सिस्टीम वाल्याच्या नावाने टाळ्या वाजवा बरं, कारण माझं आजचं सगळं व्याख्यान तुमच्यावर अवलंबून आहे. का शिवजयंती साजरी करतो आजही आपण? असंच होते की अनेक वर्षापासून शिवव्याख्यात्यांनी यायचं, व्याख्यान करावं, जावं, शाहिरांनी यावं, ओवाळे गावेत जावेत. महाराजांचं नाव कित्येक लोकांना घेतलं, पक्ष मजबूत केले, संघटना मजबूत केल्या. महाराजांचं नाव घेऊन आमच्यासारखी माणसं फिरतात. पण ते शिवविचारांचं राज्य खरंच आलंय का? जरा शिहावलोकन करून बघूया, जरा विचार करू. खरंच ते राज्य आलंय का? नाही शिवविचार होता, झाडं जगले पाहिजे. आजही जावा रायगडाला आणि खाली पाचडला जाऊन बघावं. त्या पाचडला फ्रेम करून ठेवलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं पत्र आहे आणि त्या पत्रात असं लिहिलंय, लाकूड फाटा तोडायचा नाही. तवा लाकडं तोडणं म्हणजे फार मोठी हानी नव्हती जेवढी आता आहे. तेव्हा झाडांची संख्या भरपूर होती, पाणी मुबलक होतं, झाडं मुबलक होते, पण तवा बी झाडं तोडायचे नाही हा शिवाजी महाराजांचा विचार. त्या काळात झाडं भरपूर होते तरी झाडं तोडू नका, उलट झाडं लावा. झाडे लावा, झाडे जगवा ही योजना माझ्या राजाची. महाराष्ट्रातलं पहिलं धरण छत्रपती शिवरायानं बांधलं. पाणी अडवा पाणी जिरवा ही योजना सुद्धा माझ्या राजाची. ह्याची अडवा त्याची जिरवा ही आपली. थोडं ग्रामपंचायत जवळ आल्यावर जास्त आहे. आडवितोच, जिरवितोच, बघतोच, खलासच करतो, मिटवून टाकतो. जिरवा जिरवीच्या भानगडीत आपली कवा जिरून गेली कळतच नाही. याच्या भानगडीत कवाच पडायचं नाही जिरवा जिरवीच्या. हो ना, हो. एवढे मोठे गड केले, 350 किल्ले बांधले, एकाही किल्ल्यावर स्वतःचं नाव नाही. नाही 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 इथं थोडंच असतं आपलं, पण उड्या हाणते टन 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 टन, इतकंच असतं. मगाशी मी तुमच्या गावाला येत होतो व्याख्यान करायला, एक पोरगा असं मोटरसायकलवर कट मारीत पळत होतो. बरं त्यानं माझ्या गाडीला कट मारला आणि पुढं पळालं. त्या गाडीवर महाग लिहिलं होतं त्याच्या मोटरसायकलवर, बघतोच काय रागानं ओव्हरटेक केले वाघानं. आणि तो वाघ असा मला जोरात कट मारून पुढे पळाला. जरा 5-6 किलोमीटर पुढे गेलो ते पोरग टपरीवर थांबलं. एका टपरीवर उभं राहून 2 माऱ्याच्या पुड्या संगच फाडल्या त्यानं, जणू वाघ फाडलाय. आणि तशाच तोंडात टाकल्या. आणि माझी वाट बघत होते ह्याची गाडी कवा येते. माझी गाडी आली, त्यानं बघितली, टपरीवरला निघलं, गाडीला किक मारली, पुन्हा माझ्या मागून आलं, मला कट मारला, पुन्हा पुढे गेलो. गाडीवर महाग काय लिहिलं होतं, बघतोस काय रागानं ओव्हरटेक केलंय वाघानं. वाघ असा कट मारून पळत होता. म्हणलं माझा धक्का जर माझ्या गाडीचा ह्या वाघाला लागला तर वाघ उताना पडायचा. जरा 5-25 किलोमीटर पुढे गेलो, आता काय दिसनाच गेलं. ते लांब पुढे गेलो, बघतो तर ती गाडी एकीकडे पडलेली, तो वाघ एकीकडे पडलेला. जवळ गेलो तो बेशुद्ध येते. मी उचलला, गाडीत टाकला, दवाखान्यात नेला.
1 तासानं शिटीवर आला, 1 तासानं. आणि वर माझ्याकडे बघून असा बघायला लागला. मी म्हणलो बघतोस काय रागानं, दवाखान्यात आणलंय वाघानं. आपलं असतं किती थोडंच असतं ना, पण दाखवायचं काही गडावर स्वतःच नाव नाही, उपभोग शून्य स्वामी. नाही गुरु बी तसेच, जगद्गुरु तुकोबा. आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे येणं विठ्ठल झालं ते मत मृत्यू के समान. एकीकडे तुकोबाला महाराज म्हणायला कोणी नाही तयार, कोणीच तयार नव्हतं. आणि इकडे छत्रपतींना महाराज म्हणायला कोणी तयार नव्हतं. एकीकडे शिवबाराजाला राजा म्हणायला कोणी तयार नाही आणि दुसरीकडे तुकोबारायांना महाराज म्हणायला कोणी तयार नाही. ही परिस्थिती होती त्या काळातली, ही परिस्थिती होती. उपभोग शून्य स्वामी. तुकोबाराय तसंच व्यक्तिमत्व, गुरुही त्याच प्रतिभेचे, शिष्य त्याच प्रतिभेचे. मरका गुरु रडकाच्याला काही कामाचा नाही. गुरुही त्याच प्रतिभेचे, शिष्य त्याच प्रतिभेचे. जगातली सगळ्यात मोठी गुरु शिष्याची प्रतिभावान जोड जगद्गुरु तुकोबाराय आणि छत्रपती शिवाजी महाराज. संघर्ष दोघांच्या वाट्याला प्रचंड आहे. एकीकडे तुकाराम महाराज म्हणायला कोणी तयार नाही, छत्रपती शिवाजी महाराज म्हणायला कोणी तयार नाही. महाराज कोण महाराज, कोण राज तुम्ही कसले राज, असं म्हणणाऱ्या अवलादी त्या काळातही होत्या. अजूनही सामान्य घरातलं पोर मोठं होताना आपली माणसं आडवी येतात. सामान्य माणूस मोठा झालेला पिढीजात मोठे असणाऱ्या माणसाला जमत नाही. शिवराजाची दुश्मनी छोट्या माणसासोबत नव्हती, टक्कर घ्यायची तर मोठ्याच माणसासोबत, चिल्लर माणसासोबत भांडत बसायचं नाही. शिवचरित्रातून एक गोष्ट शिका, ज्या माणसाला मोठं व्हायचंय त्यानं छोट्या छोट्या माणसाच्या नादी लागायचं नाही. गल्लीतल्या भानकुडळबाईच्या नादी लागायचं नाही. चांगली तालुक्यातली भानकुडळ बघायची मग भांडायचं. हे गावातल्या डॉनच्या नादी लागायचं नाही. इथला डॉन असते ते फक्त फाडी कापी मायापाशी चाकू कवाक मारित नाही. मोठे मोठे माणूस बघितली, मोठी माणूस. अफजल खान म्या मारतो, औरंगजेब म्या बघतो, शाहिस्ते खान म्या बघतो. प्रतापगडाच्या खाली पायथ्याला जाताना कोण कोण कुणाला वाटून द्यायचं ठरवलं होतं शिवराजानं. जीवा महाले तुमच्याकडे काम, सय्यद बंडा. संभाजी कावजी तुमच्याकडे काम, आम्ही खान मारल्याच्या नंतर फक्त चेक करायचा खरंच मेलाय का. खान मारायची जिम्मेदारी आमच्यावर द्या. छोटे छोटे काम मावळ्यांना रे. आणि मोठ्या मोठ्या संकटाशी माझा राजा भिडला. तब्बल 1 वर्षाचं नियोजन होतं, 1 वर्षाचं. अफजल खान मारणं म्हणजे सोपं नव्हतं. आज तुम्ही आम्ही तास 2 तास रंगून सांगतो अफजल खान मारलेला, पण अफजल खान मारणं सोपं नव्हतं. एक वर्षाचं नियोजन होतं, तब्बल 1 वर्षाचं बारीक सारीक गोष्टीचं नियोजन होतं. मारायचं काय हो, वागण्याच्या घालायची, कोचला काढायचा, बस 1 वर्षाचं नियोजन होतं. आणि त्या नियोजनात एवढं सांगितलं होतं, जेव्हा फक्त सय्यद बंडा तुम्ही बघायचा. किती बारीक गोष्टी बघा. संभाजी तुम्ही फक्त चेक करायचा आहे, पण त्याला मी मारणार. थोरल्या भावाला संपवलंय त्यानं, शिवबाराजांच्या मोठ्या भावाला संपवलंय त्यानं, कपटानं संपवलंय त्यानं. शिवबाराजांच्या मोठ्या भावाचं नाव संभाजी, संभाजीला कपटानं संपवलं कोणी, अफजल खानानं. मनात तो राग आहे. जिजाऊ मासाहेबाला म्हणूनच शिवबाराजा जेव्हा जिजाऊ मासाहेबांचा आशीर्वाद घेऊन चालले होते ना अफजल खानाला संपवायला, तेव्हा जिजाऊ मासाहेबांच्या डोळ्यात पाणी आलं. शिवबाराजाने विचारलं, आऊ साहेब तुमच्या डोळ्यात पाणी? होय शिवबाराज, तुमचा थोरला भाऊ यानंच दागा फटक्यानं मारला. एक संभाजी गेलाय. शिवबा तुमचा थोरला भाऊ याच्यामुळे गेलाय. हा धोका देतोय बघा, दगेबाज आहे, सांभाळून राहावं. संभाजीराजांचं नाव ठेवताना सुद्धा काय नाव ठेवावं? संभाजी. पुन्हा जिजाऊ मासाहेबांच्या डोळ्यात पाणी आलेलं होतं. का एक संभाजी गेला, अफजल खानानं मारला. अफजल खानानं धोक्यानंच मारलाय.
दुसरा संभाजी सुद्धा त्याच 30-32 वयामध्ये गेलाय हो. म्हणजे शहाजीराजेंचे चुलत भाऊ 2 संभाजी, आणि तिसऱ्या संभाजीचं नाव मी संभाजी ठेवलंय म्हणून डोळ्यात पाणी होतं. आता तिसऱ्या संभाजीचं नाव मी नातवंत ठेवलंय. जिजाऊ मासाहेबांच्या डोळ्यात पाणी आलं. शिवबा दगा फटक्याला सांभाळून राहावा. इथं शिवा महाली कामाला आले. एक गोष्ट लक्षात ठेवा. 18 पगड जातीचा राजा, माझा राजा ना कुठल्या धर्माचा ना कुठल्या जातीचा, माझा राजा होता या हिंदुस्थानच्या मातीचा. बस इथं जीवा महाले कामाला आले आणि पन्हाळ्यातून सुटताना शिवाकाशीत कामाला आले. नाव्याचं पोर आहे. मी काल परवा पन्हाळ्यावर गेलो. काल 3-4 दिवस झाला पन्हाळ्यावर गेलो आणि तिथल्या गाईडला सोबत घेऊन फिरत होतो. त्या गाईडने मला तिथली सगळी माहिती सांगितली. पन्हाळ्यावर जिथं छत्रपती शिवाजी महाराज वेड्यात अडकलेत आणि जिथं वेश परिधान केलाय शिवाकाशीतलं छत्रपती शिवाजी महाराजांचा, त्याला बाल्कनी म्हणून आजच्या भाषेत आपण बाल्कनी, ती इमारत आजही तशीच आहे पन्हाळ्यावरती. तसं पन्हाळ्यावर फारसं काही राहिलं नाही, फक्त गोडाऊन आहेत धान्याचे, आणि ती इमारत आहे जिथं छत्रपती शिवाजी महाराजांना आपले कपडे आपला वेश शिवाकाशीतला दिला होता. ती इमारत त्याला बाल्कनी म्हणून आपण आजच्या भाषेमध्ये. या सदरेवर शिवा नावाला वेश घातला छत्रपती शिवाजी महाराजांचा. पारख करायची म्हणून शिवबाराजे बाजूला जाऊन उभा राहिले आणि मावळ्यानं यावं आणि छत्रपती शिवाजी महाराज समजून शिवाकाशीतलाच मोजरा करावा. आणि राजानं भिंतीच्या आडून टाळी वाजवत वाजवत बाहेर यावं आणि म्हणावं, वा शिवा वा, ओळखायला येत नाहीस तू, झाला शेम माझ्यासारखा, पण माहितीये का तू कुठं जातोयस? किराचं माहिती आहे मी शेतीकडे जातोय. शिवा शेतीकडे जातोय माहितीये तुला, आणि तरी मी तुझ्या होतावर हसू रे. होय की राजा, माहितीये मी शेतीकडे जातोय. अरे शिवा, शेतीकडे जातोयस म्हणजे शेती तुला जिवंत सोडणार नाही. होय राजा, मला माहिती आहे शेती मला जिवंत सोडणार नाही. अरे जिवंत सोडणार नाही माहित असून तुझ्या ओटावर हसूय, मरणाच्या दारात जातोयस, मरणाच्या दारात. काहीच वाटत नाही तुला. होय राजा, मरणाच्या दारात जातोय, पण शिवा नाही म्हणून नाही, छत्रपती शिवाजी म्हणून मरतोय. अभिमान वाटत होता रे. आजही वाटतं मला माणसं मरायला कशी तयार झाली. किती दिवसाची भेट हो, आत्ताची भेट आहे. शिवाकाशी म्हणजे आत्ता भेटलेला आहे शिवाजी महाराजांना. शिवाजी महाराजांच्या जवळ एखादा माणूस गेला की महाराजांसाठी मरायला तयार व्हायचा. हे होतं काय नेमकं? कुणासाठी होतं? स्वराज्यासाठी होतं, म्हणून माणसं मरत होते. शिवाकाशीत मरायला तयार झाला. पालखी वसईच्या पठारावरनं छत्रपती शिवाजी महाराज गेले निघून दुसरी खिंड लढवण्यासाठी बाजीला. बाजी लावशील नव जीवाची बाजी. राज लाख मिळले तरी चालतील, पण लाखाचा पोशिदा जगला पाहिजे या भावनेनं लाख माणसं मरायला तयार होत होती. तिथं शिवराज मरायला तयार झाला, इथं बाजी प्रभू मरायला तयार झाला. अरे शिव महाराजासाठी पावला ही माणसं मरत का मरत होती? बाजी तयार झालाय. गणित समोर येतोय, हातात 2 नंग्या तरवारी घेतल्या बाजीनं. असं अवसान आलं बाजीच्या अंगामध्ये. गरगर 2 हातानं तरवारी फिरवायचा बाजी. साप. पावसाळ्याचे दिवस पाणी वरनं पडत आहे, गणिमाचे घाव पुरून येत आहे. तलवारीचे घाव बाजी स्वतःच्या निद्र्या छातीवर झेलतोय. मारुती रायाची मूर्ती जशी शेंद्रानं लालबुंद दिसावी, तसा बाजी लालबुंद झाला. रक्ताच्या चिकंड्या उडतायत. जसे रक्ताचे चिकंड
पिकांनी उडायची तशी पावसाच्या पाण्यानं धुवून जायची आणि एका एका गावातशी बाजी बोलायचा राजा पोहोचलं पाहिजे, राजा पोहोचलं पाहिजे. बाजीच्या मनात असायचं कधी राजा विसर्जनावर जातायत आणि कधी तोफांचं बार उडवतायत. तलवार अंगावर पडते याचं काहीच नाही, घाव अंगावर पडतायत याचं काहीच नाही, मांस घेऊन पडतायत याचं काहीच नाही, रक्ताच्या छेक्या उडतायत याचं काहीच नाही. राजगडावर गेले पाहिजे. डोक्यात एकच आहे, महाराज गडावर गेले पाहिजे. डोळ्यात आस आहे, महाराज गडावर गेले असतील की नाही. गर 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 तलवारी फिरतायत आणि डोळ्यात आस आहे माझा राजा गडावर गेल्याच्या नंतर तोफाचे बार माझ्या कानावर येतील आणि मग हा बाजी देह ठेवी. तोपर्यंत बाजी देह ठेवणार नाही. नियतीला सुद्धा झुकावं लागलं. शिवबाराजे विशाळगडावर गेले, इकडे बाजीनं बलिदान दिलं. बलिदान सांगणं सोपं आहे. एकीकडे बाजी गेला, एकीकडे शिवाकाशीत गेला. शिवबाराजाला कळलं शिवाकाशीत गेला, जाणारच होता, ठरलेला होता, मृत्यू ठरलेलाच होता. माहित होतं गड्या, आधीच माहित होतं मृत्यू ठरलेला आहे म्हणून, तरी सुद्धा गेले. आता शिवाकाशीच्या आईला कोणी सांगावं. आई पोरग जर गेलं ना अख्ख्या गावात बातमी माहित होती, अख्ख्या गावात. पण आईला सांगायचं धाडस कुणीच करत नाही. काय पाहुण्या रावळ्यांना माहित होय ना लेकरू गेलं तर, पाहुण्या रावळ्याला माहित होतं लेकरू गेलंय म्हणून, सगळ्याला कळतं लेकरू गेलंय म्हणून. पण आईला सांगायचं धाडस कुणीच करत नाही. आईला कसं सांगावं त्याच्या. शिवा काशीत गेलाय, अजून आईला बातमी माहित नाही, अजून आईला बातमी सांगितली नाही. कुणीतरी मावळ्याने यावं, शिवबाराजाला म्हणावं शिवाकाशीच्या आईला बातमी नाही कळली अजून. शिवबाराजे बोलले म्या जातो, शिवाकाशीच्या आईला बातमी सांगायला म्या जातो. शिवबाराजे निघाले शिवाकाशीच्या आईकडं. आई दारातच. राजा आला म्हणल्यावर किती आनंद, कोण आनंद. राजा दारात आल्या म्हणल्यावर किती आनंद होणार, किती किती मोठा आनंद होईल. सगळीकडे बातमी पसरली, सगळीकडे. पण शिवकाशीच्या आईला बातमी होती कळली ना तिचं लेकरू गेले म्हणून. आणि शिवबाराजे स्वतः सांगायला गेले, तुझं लेकरू गेले म्हणून सांगायला राजा गेलाय. राजा शिवबाराजे दारात गेले तर शिवकाशीच्या आईचा आनंद गगनात मावना. राजा आलाय आपल्या घरी. गरीबाच्या घरी एवढा मोठा राजा येणं सोपी गोष्ट नव्हती. हसत हसत झोपडीच्या बाहेर आली आणि आपल्या सुनेला बोलायला लागली, गुळ पाणी आण ग, गुळ पाणी आण. अगं गुळ आण, राजाच्या हातावर ठेव, तोंड गोड कर राजाचं. शिवबाराजाच्या कानावर ते शब्द पडले. शिवबाराजे मनात बोलायला लागले, आई माझं तोंड गोड करायला लागलीस, पण बातमी कडू आणली ग, कडू बातमी घेऊन आलोय. आई तुझं पोर गेलाय, आई तुझा पोटचा गोळा गेलाय, आई तुझा बछडा गेलाय, आई तुझं लेकरू गेलाय, हे सांगायला आलोय आणि माझं तोंड गोड करायला लागलीस. आई शिवबाराजे अजून मनात बोलतायत आणि जड अंतकरणानं एक 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 पाऊल टाकत माझा राजा शिवाकाशीच्या आईच्या जवळ जाऊन उभा राहिला. शिवाकाशीची आई राजाकडे गेली आणि बोलली, राजा गरीबाच्या घरी आलास ना मग. राजा हे बघ हातावर गुळ घे, साखर घे आणि तोंड गोड कर. तोंड गोड करण्यासारखी बातमी आली नाही आई. तुझा शिवा या स्वराज्यासाठी गेलाय आई. काळजावर दगड ठेवून ऐक आई, तुझा शिवा गेलाय म्हणून सांगायला तुझा दुसरा शिवा आलाय ग. आईच्या डोळ्यात पाणी उभा राहिलं. पदरानं डोळे पुसत हुंदके देत आई ठुसमुसून रडायला लागली. आणि शिवाकाशीची आई रडताना पाहून शिवबाराजे हळूच वर बघून बोलायला लागले. शिवाकाशीच्या आईने स्वतःचे डोळे पदरानं पुसावेत आणि शिवबाराजाने सुद्धा स्वतःच्या डोळ्यातलं पाणी पुसत शिवाकाशीच्या आईला बोलावं. आई वीरांची माता आहेस तू, वीरांच्या मातेचा धर्म जाणत आहेस नव.
रडायचं नसतं वीरांच्या मातेनं, वीरांच्या मातेला रडणं सोबत नाही ग आई. रडू नगस आई, रडू नगस. शिवकाशीच्या आईनं काय बोलावं, काय बोलावं. राजा माझा शिवा गेला म्हणून रडत नाही रे. असले 4 शिवकाशीत मला देवानं का दिले नाही. मी स्वराज्यासाठी अर्पण केले असते म्हणून रडते रे राजा, म्हणून रडते. स्वराज्य उभा राहिलं, मावळे खर्ची पडले. एकही मावळा म्हणत नव्हता आमच्या बलिदानातून राज्य उभा राहतंय. नाही नाही नाही, आमचं बलिदान जाऊ द्या, लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे ही मावळ्यांची भावना होती. पण शिवबाराजेसनी वाटत होत तुम्ही म्हणत असाल रे लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, पण लाख लाख किमतीचा मावळा जगला पाहिजे ही छत्रपतींची अपेक्षा आहे. आणि म्हणून शिवबाराजे मोठ्या मोठ्या मोहिमेवर स्वतः जात होते. स्वतः बोलतो जरा एक बोलतोच. आई छोटे 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 काम करत असणारी माणसं आयुष्यात कधीच मोठं होत नाही, आणि मोठं काम करणारी माणसं आयुष्यात कधीच छोटं राहत नाही. मोठं होण्याचा साधा सरळ नियम शिवचरित्रातून शिकायला आहे. शिवचरित्र शिकवतं, लोक करते त्या पण नाही करायचे. तवाचे राजे महाराज लढायला जाताना घोड्यावर हत्तीवर बसून जायचे. तवाचे राजे महाराजे लढायला जाताना हत्तीवर बसून जायचे, अंबारीवर बसून थाटामाटात. माझा राजा लढायला जाताना हत्तीवर बसून गेला नाही, कशावर बसला, घोड्यावर. का, घोड्याला वेग आहे, प्रचंड वेग आहे. घोड्याला प्रचंड वेग आहे. वेगात स्वराज्य निर्माण करायचं, वेगात. हत्ती का चिंगाट पडल्यावर बघितला का तुम्ही, हत्तीला धावता येत नाही. इथं स्वराज्य वेगात निर्माण करायचंय. लोक करते ते माझ्या राजानं कधीच केलं नाही, आणि माझ्या राजानं जे केलं ते जगात कुणाला जमलं नाही, म्हणून जगावेगळा राजा छत्रपती शिवाजी महाराज. आपलं लोक करते तेच. शेजारचं पोरग डीएड करायला लागलं, आपलंही पोरण डीएड करा वाटतं आपल्याला. शेजारचं पोरग पोलीस मध्ये गेलं, आपल्याला वाटतं आपल्या पोराने पोलीस मध्ये जावं. शेजारचं पोरग पुढारी झालं, आपल्याला वाटतं आपल्या पोराने पुढारी व्हावं. शेजारचं पोरग कीर्तनकार झालं, आपल्याला वाटतं आपल्या पोराने कीर्तनकार व्हावं. शेजारचं पोरग गायक झालं, आपल्याला वाटतं आपल्या पोराने गायक व्हावं. आणि शेजारच्या पोराने फाशी घेतल्यावर लोक करतात ते नाही केलं माझ्या राजानं. माझ्या राजानं जे केलं ते जमलं बी नाही, कुणाला आयुष्यात नाही जमलं. सुदैवानं आपण खूप सुखी आहे. मी म्हणत आपली पिढी लय भाग्यवान आहे साहेब, आपली पिढी खूप भाग्यवान आहे. कारण आम्हाला ती आई मिळाली, ही शेवटची पिढी बरं का. आम्हाला ती आई मिळाली ज्या आईचं फेसबुकवर अकाउंट नव्हतं. आम्ही भाग्यवान आहे. आम्हाला ती आई मिळाली, आमचा आईचा फोटो डीपीला नव्हता, आमच्या आईचं कुठलं स्टेटस नव्हतं, आमची आई स्टोऱ्या ठेवत नव्हती. आता स्टोऱ्या ठेवायला बी स्टोऱ्या. म्हणून आम्ही भाग्यवान आहे. आम्ही या काळात आहे. आणि अजून तुम्ही जास्त भाग्यवान आहे, तुम्ही जरा इकडच्या भागात आहे. बघा इकडे पुण्या मुंबईला काय हालत लोकांचे, शहर गजबजायला लागले. इतकी तुफान गर्दी तिकडं, गाड्याला जागा नाही, माणसाला जागा नाही. आपल्या इकडे बरं, इकडं पटांगण आहे सगळं, निवांत आहे. खेड्यात जाऊन बघा, असं कुठे मस्त की वारवासाला झोप येते. शहरात त्या दिवशी माझं कीर्तन होतं मुंबईला, कीर्तन संपलं माझं, आणि कीर्तन संपलं एक मित्र आला, असंच कोयले सरांसारखा माझा जुना मित्र. मला म्हणला चल की जरा घरी, कीर्तन संपलं. म्हणलं चल, पण तुला इथं अडचण. म्हणलं नाही. म्हणलं चल करू ऍडजस्ट. पण बिचारा मुंबईमध्ये राहत होता, एकच खोली, छोटी एकच खोली, त्यातच कॉट, त्यातच किचन, एवढी 10 बाय 10ची जागा. त्याला म्हणलं अरे तर कसं जम. जेवण केलं आणि म्हणलं मुक्काम नको करायचा, मी जातो मुक्कामाला हॉटेलवर.
अरे म्हणला थांब ना, करू ऍडजस्ट कसं तरी. पण त्याला 4 लेकरं. जेवण करत करत एक लेकरू कॉटवर झोपलो. मला वाटलं माझ्या जागेवर तर हेच झोपलं, तर मी कुठं झोपू. त्या म्हणला ते झोपलं ना कॉटवर, मी कुठं झोपू. ते म्हणला तू नको काळजी करू. थोड्या वेळानं त्या झोपलेल्या लेकराला उचललं आणि कॉट खाली टाकलं. पुन्हा त्याच्या जागेवर दुसरं लेकरू झोपलं. मी म्हणला ते झोपलं ना, मी कुठं झोपू. ते म्हणला तू नको काळजी करू. ते लेकरू झोपी गेलं, त्याला बी उचललं, कॉट खाली टाकलं. असं करत करत त्याचे 4 लेकरं आधी कॉटवर झोपले आणि कॉटवर झोपलेले लेकरं त्याने उचलून कॉट खाली टाकले. मला म्हणला बघा आता जागा झाली का नाही, तू आता बिनधास्त झोप. मी झोपलो आणि झोपले झोपले त्याला बोललो, अरे मी झोपलो पण तुम्ही दोघं नवरा बायको कुठं झोपता ना. ते म्हणते तू नको काळजी करू, तू झोप. मी झोपी गेलो, सकाळी उठून बघतोय तर मी बी कॉट खाली. तुम्ही खरंच भाग्यवान आहे. आपलं इकडं निवांत आहे, मस्त आहे, पटांगण आहे. सध्या झालंय काय, इतकी तुफान गर्दी वाढली तिकडं, तुफान गर्दी वाढली आहे तिकडं. सुखी जीवनाची व्याख्या माणसं बदलून गेली. पैशाच्या मागे धावता धावता हा हा. मी ना काही दिवस इकडेच होतो, शिक्षक म्हणून काम करत होतो. नोकरी केली मी शिक्षकाची, आता परवडत नाही म्हणून दिली सोडून. हा त्या बघा कसं कळते नोकर. हा परवडत नाही याचा अर्थ तसा नाही मी नॉन ग्रॅनला होतो म्हणून परवडत नाही. हा एकदा शाळेतल्या पोरांची कॉपी पकडली. 5वीच्या वर्गाचा क्लास होतो मी. त्या कॉपीत असं लिहिलं होतं, कॉपी पकडली नाही, त्या कॉपीत असं लिहिलं होतं, बघा लिहिलंय का. त्या कॉपीत असं लिहिलं होतं प्रपदाखी प्रदुखी प्रतिमाखी. काय कळलं का तुम्हाला. मला काही कळलं नाही. मग त्याला म्हणलं अरे काय कॉपीत, मी आता कुठं शिकवलं बी नाही, हे कुठल्या पुस्तकात बी नाही, हे प्रपदाखी प्रदुखी प्रतिमाखी हे काय आहे. ते म्हणला इकडे या, मी समजून सांगतो म्हणला तुम्हाला. आणि त्यानं समजून सांगितलं. हे म्हणला प्रपदाखी याचा अर्थ म्हणला प्रश्न पहिला डाव्या खिशात आहे म्हणला. ह्या बाका प्रदुखी प्रश्न दुसरा उजव्या खिशात आहे म्हणला. मागच्या पिढीपेक्षा पुढची पिढी हुशारच असते बरं का, तो निसर्गाचा नियम आहे. आणि म्हणून जिजाऊ मासाहेब सुद्धा म्हणायच्या, शिवबा बाळ संभाजीना सवाई शिवाजी निघत बघ, सवाई शिवाजी. आणि फतेह बाळ संभाजी सवाई शिवाजीच बरं का. 9 वर्षाचा राज्यकारभार तसं संभाजीराजांच्या वाट्याला आला. अवघा 9 वर्षाचा राज्यकारभार. पण दुर्दैव एवढं आई, एवढं दुर्दैव संभाजीराजांचं. संभाजीराजे 2-2.5 वर्षाचे असताना त्यांच्या मातोश्रीचं निधन झालं. त्यागाशिवाय भोग नाही. एका बीजात केला नाच मग भोगिले कधी सकळो, सकळा हा भाव लहान थोरावर जीव. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. फुकट काहीच भेटत नसतं दादा, फुकट काहीच भेटत नसतं. यदि हम कफन भी लेते हैं, यदि हम कफन भी लेते हैं तो हमारी जिंदगी देकर लेते हैं. आयुष्यात फुकट काहीच भेटत नाही. शिवचरित्राचा एवढा डोलारा उभा राहिलाय, हे राजे एवढं उभा राहिलं म्हणजे साधा त्याग नव्हता. 1.5-2 वर्षाचे शिवबाराजे होते आणि इकडे अफजल खान चालून आला होता. आणि शिवबाराजे वैद्यानं येऊन सांगितलं होतं शिवबाराजाला, खाजगीतल्या वैद्यानं, की संभाजीराजांच्या आई आजारी आहेत आणि जास्त दिवस टिकतील असं वाटत नाही आम्हाला. मग काही नाही, मग तुम्ही तुमच्या पत्नीची शेवटची भेट घ्यायला जा, म्हणजे संभाजीराजांच्या आईची भेट घ्यायला जा. इकडे अफजल खान चालून येतोय, इकडे पत्नी आजारी आहे. अफजल खान एकीकडे चालून येत आहे, एकीकडे पत्नी, एकीकडे अफजल खान चालून येतो आणि एकीकडे संभाजीराजांच्या मातोश्री सईबाई राणे साहेब आजारी आहेत, अंथरुणाला खिळून आहे. काय करावं कळत नव्हतं. खाजगीतल्या वैद्यानं सांगितलं, शिवबाराज मला वाटत नाही आता सईबाई राणे साहेब जास्त दिवस जगतील म्हणून, भेट घ्यायला जा ना, भेट घ्यायला जा. आणि शिवबाराजे भेट घ्यायला गेले. एका कडेवर संभाजीराजाने घेतलं. 2 वर्षाचा बाळ संभाजी शिवबाराजाने कडेवर घेतला आणि शिवबाराजांच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. आई बाळा बाळा, तुझ्या आईला आज डोळे भरून मी पण बघतोय, तू पण बघून घे रे. संभाजीराजा
महाराजाने घेतलं, महालात गेले, दासदासिया नौकर चाकर उठून उभा राहिले, मुद्रे झडले, सगळे महालाच्या बाजूला गेले. आता महालात फक्त 3च माणसं आहे, एक साहेब हैराणी साहेब, दुसरे शिवराजे आणि तिसरा बाळ शंभू, फक्त 2-2.5 वर्षाचा. सईबाईच्या जवळ गेले शिवराजे. वैद्यानं सांगितलंय कधी तुम्हाला सोडून जातील सांगता येत नाही, त्यांचा श्वास कधी जाईल सांगता येत नाही, कधी त्यांचं निधन कधी होईल सांगता येत नाही, मृत्यू कधी खांटावर त्यांना सांगता येत नाही. लवकर भेट घ्या, 2 शब्द बोला 2 शब्द त्यांना. शिवराजे जवळ गेले, सईबाई राणीसाहेबांचा हात हातात घेतला आणि सईबाई राणीसाहेबांना शिवराजे बोलले, सई तब्येत कशी आहे ग? सईबाई राणीसाहेब बोलल्या, तुम्हीच सांगा वैद्यराज काय म्हणले, तुम्हीच सांगा वैद्यराज काय म्हणले. अरे कसं सांगू वैद्यराज काय म्हणले? वैद्यराज म्हणले होते 2 घडीचा सुद्धा भरवसा नाही. आणि सईबाईला कसं सांगावं 2 घडीचा भरवसा नाही? शिवराजे खोटं बोलले. शिवराजे बोलले सई, वैद्यराज बोलले तू लवकर बरी होशील. सईबाई बोलल्या, खोटं बोलताय? सई खरं बोलतोय ग. वैद्यराज बोलले काळजी करू नका. सईबाई बोलल्या, खरंय मग वैद्यराजांचं. राहणाऱ्या माणसाची काळजी करायची असते, जाणाऱ्या माणसाची कसली काळजी करायची राजा. महाराज आम्हाला सांगू नका, आमचा मृत्यू आम्हाला दिसतोय, फक्त जाता जाता वचन द्या. आजपर्यंत मी तुमच्याकडे कधी काही मागितलं नाही. शिवराजाला शिवराजांच्या पत्नी बोलायला लागल्या, बाळ संभाजीराजांच्या पत्नी बोलायला लागल्या. शिवराजे आजपर्यंत आम्ही तुम्हाला कधी काही मागितलं नाही, आज मागू 2 शब्द. मागणार सई, माग. हातात हात घेतला, द्याल नवा? होय, मागून बघ. सईबाई काय मागितलं? महाराज तुम्ही नशीबवान आहे. शेवटचा संवाद आहे. 2 वर्षाचं बाळ आहे शिवराजांच्या कडेला. आणि सईबाई राणीसाहेब आपल्या लेकराकडे बघतात, डोक्यावर हात फिरवतात शंभू बाळाच्या. आणि सईबाई राणीसाहेब बोलतात, महाराज तुम्ही नशीबवान आहे, तुमची आई अजून जिवंत आहे. महाराज तुम्ही नशीबवान आहे, तुमची आई अजून जिवंत आहे. माझं लेकरू अभागी हो, माझं लेकरू अभागी आहे. दुर्दैव माझा बाळ, त्याला आईचं प्रेम द्या, बाकी काय नको महाराज, माझ्या लेकराला आईचं प्रेम द्या. शिवराज अडचणीत पडलेत. सई मागणं मागितलंस तू, पण तुला माहित आहे तू अर्ध्यावर डाव म्हणून जातेस. शिवराजानं वचन काय द्यावं? सईबाई तुमच्या लेकराला प्रेम द्यायला, तुमच्या लेकराजवळ थांबायला आमच्याकडे कुठं पुरता वेळ आहे? स्वराज्याची गोडधोड आहे, आम्हाला कुठं वेळ होणार आहे? पण सईबाई राणीसाहेब, मी शिवराजे तुम्हाला वचन देतो, तुम्ही म्हणलात नव्हे तुम्ही नशीबवान आहे, तुमची आई अजून जिवंत आहे. पण राणीसाहेब आज शिवराज तुम्हाला वचन देतो, आजपासून माझी आई जिजाऊ इथून पुढे बाळ संभाजीची आई असेल. वचन आहे छत्रपतींचं, त्याग होता. स्वराज्य उगाच नाही उभा राहिलं, थांबता आलं असतं लेकराजवळ. घरात वेळ देता नाही आला, आईला वेळ देता आला नाही, लेकरांना वेळ देता आला नाही, कुटुंबाला वेळ देता आला नाही. सोपं काहीच नसतं आणि ठरवलं तर अवघड काहीच नसतं. हे शिवचरित्र शिकवते आम्हाला. दादा शिवजयंतीला अनेक बघतोय मी डीजे घाणेरडे गाणे. जाता एक विनंती करणार आहे मी तुम्हाला, आज शिवजयंतीला घाणेरडे गाणे लावू नका. आतापर्यंत शिवजयंतीच्या नावाखाली बऱ्याच गावात विटंबना चालू आहे. तसं उदगीरकरांनी सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन आणि व्याख्यानाच्या माध्यमातून, पोवाड्याच्या माध्यमातून शिवजयंती फक्त नाचून साजरी केली नाही तर वाचून साजरी केली. म्हणून जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. डोक्यावर घेऊन नाचण्याचा काळ कधीच गेलाय. आता प्रगतता वाढली लोकांची, विचारणा श्रीमंत झाली आहेत लोक. आता पुढील पिढ्या बदलल्या. आता
मागची पिढी वेगळी होती, आता पुढची पिढी वेगळी आहे. शिवसंस्कार करा लेकरावर, हे लेकरांसाठी खरं खरं शिवजयंतीची व्याख्यानं लेकरांसाठी महत्वाची आहेत. लेकरांसाठी मला माहिती आहे ही सवाईच आहे पिढी, 20% हुशारच आहे. त्यांना गुरु तसे लाभले पाहिजे. आता दुर्दैवानं काय झालं, आता शिक्षकाला शिक्षक आता येत नाही. जर का शिक्षकाने शिक्षा केली तर शिक्षक सस्पेंड. बरोबर आहे का? नवीनच एक कायदा आलाय, आरटी ऍक्ट मागच आलाय. त्या कायद्यानुसार तुमच्या लेकराला गुरुजीला मारता येत नाही. पहिले सर मारता येतं का? मारायला संमती आहे का? आता शिक्षक विद्यार्थ्यांना मारू शकत नाही. आणि जर शिक्षकांना विद्यार्थ्याला मारलं तर तुम्ही त्यांच्यावर कायद्यानं कारवाई करू शकता. तुम्ही म्हणता बरं झालं कडे माहीत झाले. आता मारता येत नाही. आता त्याला नापास करायचं नाही. आता नापास होतं का कोणी? त्याला मारायचं नाही, त्याला नापास करायचं नाही. जरी त्यानं पेपर लिहिला नाही तरी पेपर कोणी लिहायचा? मास्तरानं. त्या बाबा त्याच्याकडे रागावून बघायचं नाही, त्याला असं मोकाट फिरू द्यायचं. त्याचं नाव आरती ऍक्ट. मी 5वीच्या वर्गाचा क्लास टीचर होतो ना, एक पोरग चक्क नापास केलं. मी नापास केलं बरं असलं, ज्याला नापास केलं चुकून ते पोरग गावातल्या सगळ्यात भानकुदळ बाईचं होतं. आणि माझा टोला रॉंग नंबरच बसला. ते पोरग घरी रडत रडत गेलं. आई घरी चपात्या करीत होती. घरी जाऊन घरानं सांगितलं, आई मला त्या नायपडे गुरुजींना नापास केलं. आई उठली चपात्या करता करता, हात तसेच पिठानं भरलेले, एका हातात लागणं, एका हातात पोरग, नीट आमच्या शाळेकडे. मी वर्गात शिकवित होतो 1857चा उठाव, आणि हे 1857चा उठाव माझ्या दारातच. ती बाई लांबूनच बोलली, गुरुजी बाहेर या का मी मध्ये येऊ? म्हणलं मध्ये लेकर मीच येतो बाहेर. का म्हणून नापास केलं माझ्या पोराला? म्हणलं त्याला काहीच येत नाही ना, गणितात कच्च येते. काय येत नाही? मावशी मी त्याला साधा प्रश्न विचारला गणितातला, ते त्याला आला नाही. काय आलं नाही माझ्या लेकराला ते सांगा. मी म्हणलो मी त्याला साधा प्रश्न विचारला की 5 केळीतून 3 केळी मी खाल्ली तर खाली किती केळी राहिली? साधं उत्तर होतं, खाली 2 केळी राहिली. एवढं बी त्याला आलं नाही, म्हणून मी त्याला नापास केलं. ती मावशी म्हणली, लाज वाटली पाहिजे मास्तर तुम्हाला, 2 केळासाठी कुठं पोरग नापास करीत असते भाई? उद्या 2 डझन आणून देते, बसा खा. स्वामी काद गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या. ती गुरु भक्ती राहिली नाही, तो शिष्टमंडळ राहिलं नाही, ते गुरु राहिले नाही. शिवचरित्र आम्हाला शिकवतं गुरु भक्ती कशी असावी. त्या शिवराजानं जगद्गुरु तुकोबाराला नजरानं द्यावा, आणि त्या तुकोबारानं तो नजरानं विनम्रपणे नाकारावा. आम्ही त्याने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचं येणं धन ते माझं मृत्यू के समान. नकोय 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 मानासाठी दंभासाठी नाही आमचं आयुष्य. मान दंभ चेष्टा हे तो शुकराची निष्ठा. आता येथे पंढरी राया मज गोबीची कासया असं म्हणणारे तुकोबारायांसारखी मंडळी आम्हाला सापडतील कुठं? आणि असा नजराना देणारे राजे आम्हाला सापडतील कुठं? प्रश्न आहे. बोलण्यासारखं भरपूर आहे, बोलणारे खूप झालं. आता मी 6:30 वाजल्यापासून कार्यक्रम बघतो इथं. माझी खरी तर 6:30ला येऊन गेलो मी जेवण्यासाठी, आणि 6:30 वाजल्यापासून सुद्धा काही भगिनी इथं बसलेले आहेत. मी कौतुक करण वेळ भरपूर वेळ बसला, भरपूर वेळ सहन केले. जाता जाता काही विनंत्या करणार आहे मी तुम्हाला. आता जाता जाता एक तरी झाड लावा. शिवजयंती शिवविचार डोक्यात घेऊन साजरी करायची. तवा गरज नव्हती झाडं लावायची, तरी झाडं लावले शिवराजानं. का? भविष्यात आरमार उभा केलं, भविष्यात आक्रमण होऊ नये. झाडं लावले, भविष्यात ही आताची परिस्थिती निर्माण होऊ नये. तेव्हा झाडं जास्त होते, माणसं कमी होते. आता माणसं जास्त झाले, माणसानं झाडं संपवले. एक दिवस झाडं नाहीत म्हणून माणसं संपणार आहे, आणि म्हणून माणसाने एक तरी झाड लावलं पाहिजे. आयुष्यात किमान
स्वतःला जाळायला पुरतेल एवढे लाकडं निघतील तेवढे तरी माणसानं झाडं लावायला हवेत. आणखीन काय बोलावं, एक बी झाड नाही आयुष्यात. काळ तेव्हा खरंच तेव्हा झाडांची नव्हती आवश्यकता, प्रचंड झाडी होती. तेव्हा रस्ते साधे होते, माणसं साधे होते. हळूहळू रस्ते डांबरी झाली, माणसं आता डांबरट झाली. जुना काळ होता, माणसं कशी होती. तेव्हा चपाती तव्यावर फुगायची, आता चपात्या करणारी फुगवती. काळ बदलला. पूर्वी घरातली बाई स्वयंपाक करायची, बाहेरची नाचायची. त्या बाका त्या बाका त्या बाका. आता घरातलीच नाचतील, बाहेरची स्वयंपाकाला यायची. काळ बदललाय. आणि म्हणून जर या एक बोलू का, आता झाड नाही लावले तुम्ही आम्ही स्वतःच अस्तित्व संपवतोय. कोरोनाच्या काळात ऑक्सिजनची गरज लागली का नाही, तात्पुरता ऑक्सिजन घ्यावा लागला तुम्हाला. इथून पुढे काही दिवसानं जर झाडं लावले नाही तर प्रत्येक वर्षातून एकदा तरी तुम्हाला ऑक्सिजन लेवल करावं लागणार. 30% ऑक्सिजन घेऊन साजरा करायचा. नंतर काही काळानं जर असे झाडं तुरत गेलं तर महिन्यातून एकदा तरी ऑक्सिजन लेवल करावं लागणार. महिन्याचा शेवटचा दिवस ऑक्सिजन घेऊन साजरा करायचा. ही वेळ आपले येऊ नये. नंतर काही काळानं आठवड्यातून एकदा तरी ऑक्सिजन लेवल करावं लागणार. दर रविवारी ऑक्सिजन लेवल करणे. नंतर काही काळानं एक दिवस आड ऑक्सिजन लेवल करावं लागणार. नंतर काही काळानं रोज सकाळी ऑक्सिजन घ्यावं लागणार. नंतर काही काळानं दिवसातून 2दा ऑक्सिजन लेवल करावं लागणार. नंतर काही काळानं ऑक्सिजन तसाच ठेवावं लागणार. त्याची टाकी मागे बांधायची पाठीवर, पंपावर जाणे, ऑक्सिजन भरणे. काळ्या संपल्या की परत भरणे, काळ्या संपल्या की परत भरणे. ही वेळ आपल्यावर येऊ नये त्यासाठी झाडं लावा. आणि जाता जाता दुसरी एक विनंती, एक तरी पुस्तक लेकराला वाचायला द्या. शिवाजी महाराजांचा भला मोठा फोटो आपण गाडीच्या काचावर लावतो, गाडीच्या खोपडीवर लावतो, 200-300 रुपयाचा. आचरणात काहीच नाही. त्यापेक्षा 100 रुपयाचं शिवाजी महाराजांचं चरित्र एक घरात ठेवा. ज्याच्या घरात नसतंय ना पुस्तकाचं कपाट, त्याचं घर होत असतंय भुई सपाट. म्हणून एक पुस्तक असावं आपल्या घरात. शेवटची एक विनंती करतो आता. हे सगळे शिवजयंतीचे कार्यक्रम, कीर्तनाचे कार्यक्रम, माझ्या झी टॉकीज वरले माझे काही कार्यक्रम पाहण्यासाठी माझं शिवचरित्रकार सुशील नाईकवाडी नावाचं पेज आहे, ते पेज फॉलो करा. कारण त्याच्यावर भाषण कला प्रशिक्षणाचे सुद्धा व्हिडिओ टाकलेले आहेत. तुम्हाला घर बसल्या भाषण कला प्रशिक्षणाचे व्हिडिओ त्या पेजवर बघायला भेटतील. त्या प्रशिक्षणाची फीस 3 दिवसाची 18,700 आणि 21,700 अशी 2 पद्धतीची आहे. 3 दिवसाची माझं पुण्यात आणि मुंबई भाषण कला प्रशिक्षण ट्रेनिंग सेंटर असतं. 3 दिवसाची फीस 21,000 आहे. त्यातले काही व्हिडिओ मी लोकांना सहज बघता यावेत म्हणून त्या पेजवर टाकतो आहे. पेज फॉलो करा. सुशील नाईकवाडी युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, एवढी एक विनंती करणार आहे. आणि जाता जाता आयोजकाबद्दल 2 शब्दात बोलतो. पहा, आयोजकांनी एवढं मी खरंच मला वाटत नव्हतं मी उभा राहील म्हणून, पण ज्यावेळी मी नाही बोललो ना त्यावेळी बोलले मग व्याख्यानाचा कार्यक्रम घ्यायचा नाही. मी मनापासून आपल्या सर्व आयोजक कमिटीत आणि कुणाचंही नाव यावा म्हणून माझ्याकडे कुठली चिठ्ठी नाही, काय नाही, सगळे मोठ्या मनानं ऐकायला बसलेत. जोरदार टाळायचा त्यांच्या नावाने. तीच माणसं मोठी आहे, हीच माणसं खरी मोठी आहे. स्वतःच्या नावासाठी नाही, राजासाठी खाली माणसं बसली आहेत. त्यांच्या नावानं पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. आणि माणूस तो मोठा असतो. खरं सांगू का मोठ्या माणसाची व्याख्या कोणती आहे कडे? मी सांगतो मोठ्या माणसाची व्याख्या काय. आजच्या व्याख्यानातून एवढी व्याख्या घेऊन जा बास. माणूस शरीरानं मोठा म्हणजे मोठा नाही, माणूस पदानं मोठा म्हणजे मोठा नाही, माणूस पैशानं मोठा म्हणजे मोठा नाही, माणूस प्रॉपर्टीनं मोठा म्हणजे मोठा नाही. मग माणूस कोण मोठा? आदमी ना कद से बड़ा होता है, कद म्हणजे शरीर. आदमी ना कद से बड़ा होता है ना पद से बड़ा होता है. जो आदमी दूसरों के मुसीबतों में खड़ा होता है वही सबसे बड़ा होता है. म्हणून तुम्ही मोठी माणसं आहे. शिवचरित्राचं एक पुस्तक
माझं गाडी इकडे पाठीमागं कुठं असेल, ब्लॅक कलरची स्कॉर्पिओ एन गाडी आहे, MH12. तिथं शिवचरित्राचे माझे भरपूर पुस्तक आहेत, 500 रुपये किमतीपासून 100 रुपये किमतीपर्यंत. पण 100 रुपयाचं का होईना पुस्तक तुम्ही घरी घेऊन जाल एवढीच अपेक्षा करतो. आणि याच ठिकाणी माझ्या शिवविचाराला याच ठिकाणी थांबवतो. जय जिजाऊ, जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की. अतिशय शिवचरित्र